नमस्कार मंडळी. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535,65,34,00,000 रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त आणि लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आले असून शेतकऱ्यांनी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्याचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, ज्यामुळे प्रलंबित प्रकारची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची राज्य शासन संवेदनशील असून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग राज्य शासनाने विविध या मदतीमध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील 10,135 शेतकऱ्यांना 16,11,00,000 रुपये देण्यात आलेले. बुलढाणा जिल्ह्यातील 6,234 शेतकऱ्यांना 6,95,00,000 इतका निधी दिलेला आहे. अकोला जिल्ह्यातील 5,576 शेतकऱ्यांना 6,17,00,000 रुपये देण्यात आलेले. यवतमाळ जिल्ह्यातील 5,171 शेतकऱ्यांना 4,26,78,000 रुपये इतका निधी दिलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,792 शेतकऱ्यांना 1,85,00,000 रुपये देण्यात आलेले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातील 1,68,000 शेतकऱ्यांना 168 कोटी रुपये 65,00,000 इतका निधी देण्यात आलेला आहे. तर परभणी जिल्ह्यातील 1,12,648 शेतकऱ्यांना 121 कोटी 64,563 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकऱ्यांना 30 कोटी 22,00,000 इतका निधी जमा करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,619 शेतकऱ्यांना 3 कोटी 32,00,000 रुपये देण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 2,408 शेतकऱ्यांना 101 कोटी 63,00,000 रुपये. नांदेड जिल्ह्यातील 1,886 शेतकऱ्यांना 1 कोटी 58,00,000 रुपये. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,590 शेतकऱ्यांना 1 कोटी 57,00,000 रुपये. धाराशिव जिल्ह्यातील 342 शेतकऱ्यांना 32,00,000 रुपये इतका निधी देण्यात आलेला आहे.